नमस्कार. मी मानसी चांदकर. अक्षरधन कथावाचन स्पर्धेसाठी मी आज कथा सादर करणार आहे. पर्णरेशमी प्राजक्त ह्या कथासंग्रहातील रेश्मा दास यांची कथा. कथेचं नाव आहे एक पान दुमडलेलं. तिने हातातली चिल्ल जोरात रस्त्यावर फेकून दिली. खाकरून त्याच दिशेला थुंकली आणि जोर जोरात ओढून शिव्या देऊ लागली. रस्त्यावरच्या गर्दीतून कोणीतरी विचारलं, काय झालं? तशी ती चवताळून हात उगारून मागण्यासाठी मागे धावू लागली. दिसेल त्याच्या, हो दिसेल त्याच्या. तिला चीड फक्त त्याची होती, कोणत्याही तिची नव्हती, म्हणजेच समस्त पुरुष वर्गाची. दररोज रस्त्याच्या कडेला, सिग्नल चौकात भीक मागत फिरणारी आणि कोणी दिलं तर शिळं धड खाऊन पुलाखाली बाकड्यावर धूळ टेकून मळकटलेल्या पोत्यासोबत तिथेच बस्तान बसवलेली. वय अर्धशतकाच्या आसपासचा असावा अंदाजे. अशी ती. केस जटाहून पिंजलेले, अंगात कळकटलेला ब्लाऊज, त्यातून डोकावणारी खांद्याची हाडं, लक्तरवजा परकर, ज्याला रंग असूनही नव्हताच. पुढचा दात पडलेला, बाकी त्यामुळेच ओळखू येत होते. गळ्यात कसलीशी दोरी, कोणीतरी दिलेल्या आणि कोणत्याही पायाला न बसणाऱ्या वेगवेगळ्या चपला. नक्की पायाला धूळ लागू नयेत, चटके बसू नये की खडे ऋतू नयेत यासाठी, की उगीचच, की मनात रुतलेली सल, स्वतःचं सर्वच विसरून मेंदूवर साचलेलं मळब आणि मागचं होरपळून निघालेल्या अविस्मरणीय चटक्यांचा दाह आठवून नये म्हणून केलेला केविळवाणा प्रयत्न. चपला घालण्याचा. राजेशाही थाटात एकटीचं रिकामं झालेलं आयुष्य रस्त्याच्या कडेला जगत असताना स्वाभिमान आणि तिरस्कार डोळ्यात जपत होती. पण कसला? आजही ती जोरजोरात किंचाळत, ओरडत शिव्या देत होती. ती फक्त स्त्रियांकडूनच भीक घेत असे. समस्त पुरुष वर्गाचा तिला का तिटकारा होता कोण जाणे. गेल्या वर्षभरापासून लोक तिला अशाच अवस्थेत पाहतायत. तिला तिचं असं काहीच आठवत नाही. कोण, कुठली, इथे कशी आली, काहीच कोणाला माहिती नाही. ती आहे हाच पुरावा, हेच अस्तित्व. आणि आत्ताच कोणीतरी पुरुषांनी जाता जाता तिच्या चिल्लर भरल्या हातात एक नाणं टाकलं होतं, म्हणून सर्व चिल्लर भिरकावून ती ओरडून शिव्या घालत होती. कालांतराने समजलं, रस्त्यावरच्या अपघातात ती गेली. नगरपालिकेने तिचे बेवारस म्हणून सरकारी नियमानुसार अंत्यसंस्कार केले. त्यातील एका कर्मचाऱ्याला तिच्या मळलेल्या पोत्यात लहान मुलीचा फोटो सापडला आणि त्या फ्रेममध्ये एक चिठ्ठी, हृदय पिळवटून टाकणारी. आई बाबा, शिरसाष्टांग नमस्कार. आज खूपच असह्य झालं म्हणून लिहून व्यक्त होत आहे. तुम्ही शिकवलं, पदवी मिळवून नोकरी करत असताना सर्वमान्य घरदार पाहून तुम्हाला योग्य वाटलेल्या, चांगल्या असतील असं वाटून दिलेल्या घरी मी आपण केलेल्या सुसंस्कारांसह पाऊल ठेवलं. लग्न होऊन ज्या घरी जावं तिथं नंदनवन फुलवावं असं आई म्हणायची. नव्याच्या 9 दिवसात खरंच सुखाचे, आनंदाचे क्षण फुलवले. मुलगी झाली. थोडं जाणवत होतं, पण होईल सर्व ठीक म्हणून दुर्लक्ष करत राहिले. नंतर नवऱ्यातील बदल जास्त जाणवायला लागले. तो दारू, सिगरेट बाहेर खेळी नव्हता. पांढरपेशा, टकाटक राहणारा, व्यवस्थित राहणारा, समाजात चांगला म्हणून वावरणारा, रात्री दगड व्हायचा, निगरगट्ट. सुरुवातीला मी समजावून पाहिलं. त्यांच्यातील पुरुषत्वाची कमी आणि माझ्याकडून वाढत जाणाऱ्या अपेक्षांचं ओझं असह्य व्हायला लागलं. त्याचं सर्वांसमोर सरळ वागणं आणि रात्री गांडूळ होऊन दुतोंडी बोलणं, कधी सरड्याप्रमाणे रंग बदलणं आणि कमजोरी लपवणं. ओरबाडू दिलं मी स्वतःला त्याच्या हव्यासापोटी. इथे माझ्या मनाची अवस्था सांगू कोणाला? डॉक्टर्स आहेत, उपचार आहेत असं म्हटलं की हो म्हणून तात्पुरती खोटी हमी देणारा सकाळी पुन्हा पांढरपेशा ताट बनायचा. खूपदा वाटलं तुम्हाला सांगावं, मैत्रिणीला बोलवावं, घरात सासरी विश्वासानं सांगावं. पण उमऱ्यातील गोष्टी चव्हाट्यावर आणून हसू कसं करून घेऊ? कारण सकाळी सर्वांसमोर तो कुठेही गालबोट न लागण्याजोगा चांगला माणूस होता. कोणाचाही विश्वास माझ्यावर बसणार नाही इतका तो शून्य. कमावती सुशिक्षित आहे मी. निघून जावं इथून, एकटं राहावं असं कित्येकदा वाटलं. तुम्हा दोघांचे चेहरे समोर आले. आईला रक्तदाबाचा त्रास आहे बाबा. लाडक्या लेकीच्या बाबतीत चुकल्याची अपराधी भावना मनात घेऊन काही विपरीत घडलं तर? खूप घाबरते हो. दूर असलात तरी आधार आहे. समोरून दुळूदुळू धावणारा तानुलं पाहून समाधानाचे 2 श्वास घेत जगते. स्वाभिमानाने जगणारी मी माहेरचा उमरा तरी कसा जवळ करू? खूप खूप सहन केलं, पण आता असह्य होत आहे. त्याच्या वळ न उमटू देणाऱ्या माराच्या वेदना सहन होत नाहीत.
न दिसणाऱ्या जखमा मला आतून पोखरतायत, दुतोंडीपणाची किळस आली आहे. डोकं फुटेल विचार करून. सगळंच अदृश्य होत चाललंय. मला काहीच कळेना. काळा मिट्ट अंधार. रात्र किती झाली आहे माहिती नाही. बाळ झोपले शांत. सोडून चालली आहे त्याला. मी निघाले. बाबा, आई, नमस्कार.